बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या विधानाची 29 ऑगस्टला मराठा समाज मुंबईमध्ये घुसणारच असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला हा इशारा दिलाय। प्रत्येक मराठ्यानं लढ्याचं साक्षीदार व्हावं असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय। मराठा समाजाला त्यांनी आवाहन केलंय। आता नाटक करायचं नाही, पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही। सरकारने, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही, गृहमंत्र्यांनी नाही, सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही। तुमच्यामुळं तुमचा तर कार्यक्रम होणारच होणार सरकारचा राज्यातल्या, पण तुमच्यामुळं मोदी साहेबाच्या सरकारला सुद्धा बट्टा लागणार आहे, त्यांचा बट्ट्याबोळ होणार आहे सगळा। कारण हे मराठी आहेत शेवटी। तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला, पुन्हा डबल त्या भानगडीत पडायचं नाही। काठी सुद्धा डावचायची नाही पोराला, काठी सुद्धा। ते जर चुकीचं आहे सगळ्या सोयऱ्यांचं, तर मग छगन भुजबळ ते विरोध कम करतात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करू नका म्हणून। ते जर टिकणार नाही ना, मग विरोध कशाला करायचा? यांचे सगळ्यांचे 100-150 जणांची एक टोळी होती, ती सगळ्या सोयरीची अधिसूचना काढली, तिची अंमलबजावणी करायची नाही। त्याच्यावर हरकती मागितल्या तर कशाला हरकत दिल्या मग यांनी? ती कायदा टिकणार आहे, कारण ती विशेष मागास वर्ग, मागास प्रवर्ग, मागास वर्गांसाठी ज्या ज्या ओबीसीच्या जाती त्यांच्या सगळ्याचे सोयरे जाणार आहेत, नुसते मराठी, म्हणून तो कायदा टिकणार आहे।